तू समहो मेरे चिस मारिया मैं तेरे लिए समहो मेरे चिस मारिया मैं तेरे लिए डाव्या मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय सिद्धिविनायक डेंजरस बॉईज ऑर्गनाइज्ड डेंजरस ट्रॉफी श्रीराम एंटरप्राइजेस से भव्य दिव्य दैदीप्यमान अंडरम क्रिकेटचं आयोजन नियोजन आपण पाहतोय बोईसर नगरीमध्ये कृष्णानगर धनणी नगरच्या क्रीडा नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत YouTube लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला अप्रतिम शुभेच्छांचा पाऊस पडतोय सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत वंदे स्पोर्ट्स अँड पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय चला दोन बॅटर लिंगापाडा संघ अतिरिक्त खेळाडू पोचवा प्लीज चला एक बॅट आपण पाहतोय पूर्णपणे ब्लॅक कलरची अचीवरची बॅट आहे एक ब्लॅक कलरची बॅक साइडला ब्लॅक कलरचा कलर आहे आपण ओळख पटून ती बॅट घेऊन जायची आहे कॉम बॉक्स मध्ये ती बॅट आहे बॅक टू बॅक दोन वाईड आपण पाहतोय राहुल शुक्ला वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये नव्हता आता मात्र दाखल झालाय टायटन संघ इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आयोजकांशी संपर्क साधा आणि हेच मात्र क्रिकेट वरती असणारे वेड आहे जॉब वरून सुटल्या सुटल्या आपण पाहिलं राहुल शुक्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेट वरती असणारं अतोनात प्रेम आपल्याला खूप काही शिकवतं खूप काही काबड कष्ट करायला सुद्धा शिकवतं इथे मात्र आपण पाहिलं डॉट बॉल येतोय कमबॅक केले राहुल शुक्लाने एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून सुद्धा सातत्याने त्याच्याकडे पाहिलं गेलंय कडकाण्याचा प्रयत्न क्लासिकल ऑफ कटर सरळ चेंडू यष्टीरक्षक सूरज उपाध्यायच्या हातामध्ये धावांचा विचार केला 2 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय स्टेट डाऊन द ट्रॅक आता मात्र चेंडू थांबणार नाहीये अगदी वेगाने अलॉंग द कार्पेटला रोल करत मैदानाच्या बाहेर जातोय चेंडू येत आहेत धावा 4 धावेने धावफलक 6 या आकड्यावरती आहे डॉट बॉल येतोय कमबॅक केलंय गोलंदाजाने फुलरलेनचे चेंडू हाताळलेत इथे सुद्धा कडकाण्याचा प्रयत्न होता षटक होते समाप्त एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक 6 या आकड्यावरती आहे जेव्हा शॉर्ट ब्रेक देऊया डिस्क जॉकीला संधी यस डीजे मास्टर
थँक्यू डीजे. सूरज उपाध्यायला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिलं षटक राहुलने चांगला हाताळलं, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी क्रमामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं इथे सूरज उपाध्यायला. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. टाइटन संघ प्रतिनिधी, टाइटन आपके लिए आखिरी कॉल है, प्लीज आप मिलिए ऑर्गेनाइजर से जो फॉर्मेलिटीज बची हुई है. हलक्या हाताने खेळून काढलंय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 8 ही आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. हलक्या हाताने खेळून काढले. चांगली गोलंदाजी राहिली अजूनपर्यंत. जर विचार केला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं शिवराज वेऊर या संघाने. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली लढत दिली. 3 चेंडूचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल तिथे येतोय, म्हणजे अजूनपर्यंत शांत ठेवलंय लिंगापाडा या संघाला. इथे माझा ड्राईव्हचा फटका, चेंडू निघून जातोय. दोन्ही भावांच्या मधून येतोय चौकार. धावांचा विचार केला धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 या आकड्यावरती आहे. चला घाई करा प्लीज, अंपायर आप थोड़ा सा वॉर्न कीजिए, ज्यादा वक्त लिया जा रहा है. सत्यमला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. या संघामध्ये विचार केला 3 भावंड आपल्याला एकत्रितरित्या खेळताना दिसत आहेत. सत्यम आणि अर्थात दुसऱ्या बाजूला शुभम आणि सोनू. रोहित शुक्ला चांगलं कलेक्शन तिथे राहिलंय. अगदी वेगाने फटका खेचला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. टॅप करण्याचा प्रयत्न शुभमच्या डोक्यावरून. या स्पर्धेमधला पहिला टॅपचा चौकार आणि फलंदाज दिनेशच्या फळीतून चौकार आलाय. थोडासा स्पीडअप करा प्लीज. हा सुद्धा फटका चांगला. रोहित शुक्ला थोडासा फंबल झाला कारण चेंडू वेगाने आलाय. आउटफील्ड मधून पण सुद्धा थोडं डिफ्लेक्शन पाहायला भेटलं. इथे रोहित शुक्ला करतोय चुकी. येतो अजून एक चौकार या षटकातील. धावफलक 4 ने फ्लावणार आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 22 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. येणारे चेंडू बाकी आहेत 2. या षटकामध्ये धावा अतिशय वेगाने खर्च झाल्यात.
धावांचा विचार केला अजून एक चौकार येतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजून या षटकातील बाकी आहे आणि टीम हडल होणं स्वाभाविक आहे. फक्त थोडस वेगाने तो टीम हडल घ्या हीच विनंती आहे. 5 चेंडूमध्ये तब्बल 3 चौकार आले आहेत अजूनपर्यंत. प्रेशर थोडस गोलंदाजावरती आहे आणि जेव्हा जेव्हा जलद गतीची गोलंदाजी या मैदानावरती या विकेटवरती झाली आहे थोडस फायदा आणि एज फलंदाजाला भेटलाय. धीम्या गतीचे चेंडू मात्र थोडस अडचणीमध्ये आणतायत सातत्याने आणि इथे मात्र जलद गतीचा सत्यम जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा फलंदाज एका वेगळ्या विकेटवरती फलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या सामन्यामध्ये सत्यमने धीम्या गतीची गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, रोहित शुक्ला चेंडू खाली आला, रनआउटची संधी, बॅटर होईल का बाद? यस, पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटर होतोय बाद, गॉन. षटकांच्या समाप्तीनंतर लिंगापाडा संघाचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. 26 करेक्शन, 26. टॉस साठी रेडी राहायचं आहे. जय जोगनादेव वाघवन, वामिका स्टार बनाम YBCC वेऊर. अजून एक बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला या मॅच नंतर पाहायला भेटणार. चला स्पीडअप करा प्लीज शिवराज वेऊर, काही करा, अंपायर प्लीज वॉर्न कीजिए आप. गोलंदाजी मार्क वरती रोहित शुक्लाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. चला घाई करा प्लीज सुमित, थोडस स्पीडअप करा, जास्त वेळ दवडला जातोय. आता मात्र 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होतीये. 27 27 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट वरती कट केलाय, खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूला एवढ्या मोठ्या क्रीडांगणावरती प्रत्युत्तर देणं सोपं आहे. बॅकफुट वरती जाऊन फक्त दिशा दाखवली आहे. पनगडाचा वापर झाला, क्षेत्ररक्षक शुभम आलाय चेंडू खाली आणि एका धावेने धावफलक 32 या आकड्यावरती आहे. 3 चेंडू फेकून झालेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनने सुद्धा थोडंसं अडचणीमध्ये आणलंय शिवराज वेऊर. धावफलकावरती 32 धावा आहेत, परंतु या क्रीडांगणावरती आपण जेवढ्या धावा करतील तेवढं कमी आहे. 32 ऑन द टॅली आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना इन ऍक्शन मध्ये आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नोमॅन्स लँड वरून चेंडू डिक्लेअर रिजन कडे जातोय. चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 गो सर. 33. इथे मात्र स्वीपर कव्हर, आशिष आलाय चेंडू खाली, चांगला क्षेत्ररक्षण. अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॉडी लाईनला चेंडूच्या लाईनच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. बेसिक्स ऑफ अंडरआर्म फिल्डिंगचा वापर तिथे झाला. आशिषच्या माध्यमातून 1 धाव तिथे झाली आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलक 34 या आकड्यावरती आहे. रेडी राहायचंय YBCC वेऊर बनाम जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. इथे फटका चांगला, परंतु रोहितने चांगलं कलेक्शन तिथे दाखवलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 35 या आकड्यावर. 36 इज अ टार्गेट. जाऊया टॉस कडे. चला कर्णधार यायचंय जय जोगनादेव आगवन वामिका स्टार विरुद्ध YBCC वेऊर. टॉस साठी या, घेऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया डीजे मास्टर.
36 धावांचा पाठलाग करायचा आहे. आगमन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सागरच्या पहिल्या चेंडूवरतीच केलाय हल्ला. हल्ला बोल येतोय चौकार. अटॅक. सुमित दुबे मागच्या सामन्याचाच फॉर्म कंटिन्यू करतोय. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड बॅटरला आपण अशा पद्धतीने चेंडू हाताळणार, लय अर्थातच त्याच्याकडे ऑलरेडी आहे, फॉर्म त्याच्याकडे ऑलरेडी आहे. हा फटका खेळणं खूप सोपं काम आहे त्याच्यासाठी. अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक सेकंड इन रो. सुमित लेफ्ट हँडेड बॅटरच्या फळीतून येतोय. देखणा, दिमागदार, असरदार चौकार. 4 धावा. दोन्ही चेंडूवरती हल्ला केलाय. 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवरती आलेले चौकार पूर्णपणे आपल्याला बॅक इंटू द गेम घेऊन येत आहेत. 8 धावा धावफलकावरती. सुमित आक्रमकता ही त्याची शैली आहे आणि नुकताच विवाह बंधनामध्ये सुद्धा अडकलाय, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला शुभेच्छा असतील संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून. इथे मात्र पाहिला बॅक टू बॅक 3 चौकार. सुमित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिन्ही चौकार आपल्याला वेगवेगळ्या दिशेने पाहायला भेटले. पहिला शॉर्ट आर्म पूल, त्याच्यानंतर मनगंडाचा वापर आणि या चेंडूवरती आपण पाहिलं अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका. 12 धावा धावफलकावरती आहे. त्याच्यानंतर लगेच टीम हडल म्हणजे मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालंय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम फलंदाजी सुमितच्या माध्यमातून राहिली होती. जेव्हा जेव्हा कुठेतरी आपण त्याच्या रेंजमध्ये चेंडू हाताळाल तेव्हा तेव्हा मात्र तो मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज असतो. दुविधा मनस्थितीमध्ये तो खूप कमी दिसतो. अटॅकिंग माइंडसेट घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये नेहमी दाखल होतोय. इथे सुद्धा हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होईल. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. हलक्या हाताने ढकलून काढलंय. 1 धाव तिथे सुद्धा परिपूर्ण होतीये. 14 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांचा पाठलाग करताना ऑलमोस्ट अर्धा पल्ला गाठताना आपल्याला दिसतोय शिवराज वेऊर. इथून मात्र संयम दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता मात्र आपण अटॅक केलं, त्याच्यानंतर तितकंच संयमी खेळणं सुद्धा गरजेचं आहे. महत्वाचा सामना सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडचा. इथे मात्र फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवलाय. फेकी वाईडिश आहे. संधी होती सुमितला बाद करण्याची. फेकी थोडीशी वाईडिश आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 ची गरज आहे. 18 मध्ये 21 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती लिंगापाडा संघाकडून किसनला आपण पाहतोय. इथे मात्र वाईड चेंडू आहे. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आहे. समीकरणाचा विचार केला 17 मध्ये 20 ची गरज आहे. चांगला फटका लगावला गेलाय. सुमित अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं सातत्याने म्हटलं गेलंय आणि तेच फक्त आणि फक्त आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलंय. 1 धाव परिपूर्ण होतीये.
समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 15ची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. इथे मात्र आपण पाहिलं कुठेतरी सूरज उपाध्याय लेझी फटका खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये केवळ लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव आहे. मध्ये 14ची गरज आहे. मध्ये आता 10ची गरज आहे. सुमित दुबे मात्र ऐकत नाही, कारण धावांचा विचार केला तब्बल 9 चेंडू त्याने फेस केलं, 23 धावा बनवल्यात. हा सुद्धा फटका चांगला आहे. हा सुद्धा त्याने फटका चांगला खेळलाय. 12 मध्ये 10ची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 10ची गरज. आपण पाहतोय सबस्क्रायबर मीटर वंदे स्पोर्ट्स 3932 सबस्क्रायबर आहेत. तर जो प्रेक्षक वर्ग ऑनलाईन पाहतो, आपल्याला विनंती, आजच आपल्याला 4000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. लगेच सबस्क्राईब करा आपण, कारण वंदे स्पोर्ट्स म्हटलं की याच विभागातील एक अप्रतिम लाईव्ह अर्थातच प्रक्षेपण युनिट आपण पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज. लिंगापाडा स्पीडअप करा. बी फास्ट, बी फ्युरियस. कडकण्याचा प्रयत्न होता सूरज उपाध्याय पुन्हा एकदा. संपर्क तितका चांगला होत नाही. दुसऱ्या बाजूला सुमित असं वाटतंय की वेगळ्या विकेटवरती फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा असंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला भेटलं. एका एंडवरतून विकेट जात असताना सुद्धा सुमितने आक्रमकता दाखवली आहे. समीकरणाचा विचार केला 11 मध्ये 9ची गरज आहे. आणि 10 चेंडू 23 वरती खेळताना आपल्याला सुमित दुबे दिसतोय. म्हणजे आक्रमकता सध्या आपल्याला त्याच्या फळीतून दिसते. हा सुद्धा फटका चांगला आहे. इनटू द गॅप येतोय अजून एक सुमित नावाचा क्रॅकिंग चौकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजून एक चांगला फटका सरळ बॅटीने. सुमित मात्र आपण पाहिलं बॅक टू बॅक चौकार लगावतोय. 9 मध्ये 1ची गरज. वैयक्तिक विचार केला सुमितचा. 12 चेंडू 31 धावांची खेळी. सुमितची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय फलंदाजी करताना दिसतोय सुमित दुबे, आणि नॉट आउटच मैदानाच्या बाहेर जाईल असं वाटतंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. लेझी शॉट आपल्याला पाहायला भेटतोय. फिनिशिंग टच मात्र देता येणार नाहीये. काय अफलातून फलंदाजी केली. टाळ्यांचा कळकळाट आपण त्याच्यासाठी पाहतोय. तब्बल 31 धावांची खेळी. आक्रमकता दाखवली आहे. एका धावेने अजूनही गरज आहे या सामन्याला समाप्तीकडे न्यायची. सहा मध्ये 1ची गरज. फ्लिक ऑफ द रिसचा वापर, आणि इथे मात्र शिवराज वेऊर एकतर्फा किल्ला जिंकतोय. हार्डलक लिंगापाडा संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले, आणि खूप खूप अभिनंदन शिवराज वेऊर. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय जोगंदे वागवन, वामिका स्टार विदिन मिनिट क्षेत्ररक्षण सजवा, आणि YBCC वेऊर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. ऐकूया ध्वनी वादकाकडून एक मधुर संगीत मोया मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक फलंदाजी सुमित दुबेच्या माध्यमातून.